आज आपण प्रचारासाठी कुठं कुठं फिरलात आतापर्यंत आणि जनतेचा कसा प्रतिसाद आहे? आता तुम्ही बघितलंच असेल का आमचं फेसबुक इंस्टाग्रामवरती असतातच आम्ही जिकडे पण आम्ही जातो तिकडे आम्हाला जिजाऊ सांगतात, लोक एकदम प्रभावित होतात, आरती वगैरे करतात वगैरे का असं जिजाऊचं आम्हाला उमेदवार हवाच होता, आम्हाला आता काहीतरी एक ऑप्शन भेटलंय या नजरेने बघतात. आम्हाला प्रचार करताना आम्ही ग्राउंड लेवलला प्रचार करतोय, जिकडे पण आम्ही गेलो तरी आम्हाला 10 घरं पण फिरायला पडली, असं तर आम्ही अपूर्ण गाव डोर टू डोर आमचं चालू आहे. पण आम्हाला तिकडे थांबून चर्चा करून चांगला आम्हाला प्रतिसाद देतात लोक तिकडे. बरं सर, कुठल्या मुद्द्यावर मेन मुद्दा काय असेल तुमच्या निवडणुकीमधला की या मुद्द्यावर आम्ही निवडून येणार आहोत, असा कुठला मजबूत मुद्दा काय सांगता येईल? तर मजबूत मुद्दा म्हणजे आता आम्ही शाळा पण टाकतोय. या भारतात फक्त सीबीएसई बोर्डच्या मोफत शाळा जिजाऊच चालवते, सांबरे साहेबच चालवतात. अशा 8 शाळा आहेत आपल्या. 9वी शाळा आपण बोईसरमध्ये टाकतोय. पुढच्या एप्रिलपासून ती सुरू पण होईल. हॉस्पिटल निवडून आलो तरी हॉस्पिटलवरती आम्ही आरोग्य आणि शिक्षणावरती भरपूर मोठं आम्ही काम करणार आहोत, रोजगारवरती मोठं काम करणार आहे. बरं, कुठेतरी काही लोक विरोधक म्हणू आपण त्यांना, विरोधक म्हणतात की जिजाऊ जी आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्य करते, काय सांगाल? 16 वर्षापासून हे पहिल्यांदा जिजाऊ लढते. ते जर कार्य असलं असतं तर हे कार्य करत बसले नसते. बरोबर आहे. बरं सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की निवडून येण्याची खात्री किती आहे तुम्हाला? निवडून एवढं आमचं बलाढ्य मोठं काम आहे जिजाऊ संघटनाचं का आता आम्ही जातोय, सर्वीकडे फिरतोय तर आम्हाला तसं प्रतिसाद येतोय. फॉर्म भरलाय तेव्हापासून एवढे कॉल चालू आहेत, एवढे म्हणजे लोकांचं, विरोधी पक्षांचे नेत्यांचे सुद्धा आम्हाला कॉल चालू आहेत, त्यांचे माणसांचं, त्यांचा ड्रायव्हर सुद्धा तो पण आम्हाला कॉल करून सांगतोय की यावेळी आमचं मत शिक्षण, आरोग्य आणि सांबरे साहेबांच्या उमेदवारासाठी. आपण जे कार्य करता आहात ते लोकांनी बघितलेलेच आहेत, पण अशामध्ये तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता, काय सांगाल मतदारांना? मतदारांना एवढंच सांगू शकतो की हे काम मला अजून मोठं वाढवायचं आहे. का हे काम अजून मला घरोघरी, गावोगावी आणि सर्वांना, गोरगरिबांना ही मदत मी देण्याची माझं आवड आहे. तरी मला येत्या 20 तारखेला मतदान आहे आणि मी इकडचा भूमिपुत्र आहे, म्हणून मला येत्या 20 तारखेला रिक्षा चिन्हावरती प्रचंड मतदान करून मला निवडून द्यावे, हीच मी निम्र विनंती करतो. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.